तर सामना सुरू होतोय. बाळूपाडीली क्वार्टर फायनलची मॅच आहे. इथून जो संघ मॅच जिंकेल कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राईजचा हकदार ठरेल. तो संघ कोणता असेल? जय जलेश्वर वाडेकर की ईश्वरी 11 खिडकाले या ऐकण्यासाठी आपण जाऊया बाळू पाटील यांच्याकडे. थँक्यू नितीन. आपण ही स्पर्धा पाहता रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ आपण श्रद्धांजली चषक 2022 दमदार आयोजन. नितीन क्वार्टर फायनल जिंकल्यानंतर आपण पुढच्या फेरीत जाल. आपल्याला बक्षीस पात्र फेरी म्हणजे आता सुरू झाली आहे. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता ईश्वरी 11 आपण इथं खिडकाई संघाच्या माध्यमातून ऋतिक म्हात्रे. तर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला अतुल भोईर आणि सिद्धू पाटील. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, मिड ऑनला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला क्षेत्ररक्षण. गेम ऑन. बक्षीस पात्र सुरू झाले. आपण बक्षीस पात्र फेरी सुरू झाली. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू यावेळेला मिडॉनच्या आणि डोक्यावरनं खेळून काढतोय. चेंडू जातो यावेळेला लॉंग ऑन सी मार्शा पार. षटकार. त्यांनी यायचं त्याला पारदर्शक असणारे. चला लवकर या. बघा स्क्रीनवर पहा. बघा किती मेहनत केली, स्वतःला स्ट्रेच केलं. क्या जबरदस्त झेल घेतलाय. बघा नितीन काळन तुमच्या ओळखीचे प्रेक्षक आहेत, पाथर्लीचे. सांगतात नितीन त्याला ओळखतोय. या ऋतिक पुण्याला गोलंदाजी मार्कवर टाकला. अतुल चेंडू बॅटचे काढा घेऊन चेंडू मागे सरकतो. यावेळेला शॉर्टरमॅनला मिसफील्ड होते. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. तसं काय धाव फलक आपण पाहू शकता. जय जलेश्वर वाडेकर संघाची 7 धाव संख्या आपण पाहू शकता. तर नक्कीच आयवा कॅशसाठी बाळू 1000 रुपये होते. तर या प्रेक्षक सूरज जोशी यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. तर नागेश आहेत जे पाथर्लीचे. अंडरम क्रिकेट खूप चांगलं खेळतात ते बाळू. यानंतर मॅच आपण घोषित करूया. सर्वप्रथम जय मसोबा मानेरे आणि ओम साई आगासन. चला टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. कालच्या दिवसातील राहिलेली मॅच आहे मानेरे आणि आगासन. ओव्हर टू बाळू पाटील. धन्यवाद नितीन. पण आता ऋतिक गोलंदाजी मार्कवर टाकला. सिद्धू पाटील आपण पाहू शकता. फुलटॉस ड्राईव्ह केला. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतं. कव्हर रिजन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण हितेश येतोय. नितीन आत्ताचा 12व्या खेळून आम्हाला माहिती दिली की अतुल भोईरच्या 20 सिरीज झाल्यात आतापर्यंत. जबरदस्त त्याने बॅटिंग केली, परफॉर्मन्स चांगला दिला आणि 20 सिरीज आपण म्हणजे त्याच्या नावावरती झाल्यात. आता मनपाडची सिरीज बघितली तर 20वी होती. जबरदस्त कमिटमेंट देतोय, जबरदस्त मैदानावर फाईट करतो, धावा करतो सातत्याने. नक्कीच बरोबर. त्याच्या मागोमाग कपिल आहेत, त्याच्या 18 सिरीज आहेत मॅन ऑफ द सिरीज. कपिल पाटील. पण तर ऋतिक गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतो आमच्या समालोचक कक्षाकडून. स्ट्रायकरला फलंदाज सिद्धू पाटील पाहिजे. कशाप्रकारे बॅटिंग करतोय. चेंडू या वेळेला उंच गेलाय, लांबी मात्र प्राप्त होत नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण येतोय आणि खूप चांगला झेल पकडतो या वेळेला. तेजसनी बघा चेंडू पकडल्यानंतर दाखवला की हा मॅचची गोल्डन विकेट मी मिळवून दिली आहे. नाही बाळू, नक्कीच सिद्धूला थोडस अपयश आलं बघा या स्पर्धेत. पहिल्या मॅच मध्ये 0वर आउट झाले, दुसऱ्या मॅच मध्ये 0 आणि तिसऱ्याही मॅच मध्ये 0वरती आउट झालेत. त्यामुळे थोडेसे नाराज आहेत आणि बरीचशी चर्चा त्यांनी आमच्या सोबत केली की नक्कीच नितीन दादा खातं अजूनही उघडायचे मला या स्पर्धेत, मात्र अजूनही खातं उघडलं नाहीये आणि ही महत्वाची मॅच आहे. इथून मॅच जिंकली तर संधी राहील खातं उघडायला. त्यामुळे आता प्रयत्न चांगले करावे लागतील, खेळ चांगला करावा लागतील. खूप चांगला फलंदाज आहे सिद्धू, मात्र थोडासा संघर्ष या स्पर्धेत त्यांनी केलाय. नाही नितीन, आता तर मात्र बघा 2022 मध्ये ही स्पर्धा खेळतोय आणि जर इथून जर सामना जिंकला तर पुढची इनिंग त्याला खेळता येईल, नाहीतर ही त्याची शेवटची इनिंग असणार 2022 ची या मैदानावरची. नितीन तुषार पाटील देखील चेहऱ्यावरती बघा सुमित हास्य दिसतंय. मगाशी भरपूर काही त्याने मैदानात आपण दृश्य बघायला मिळाले त्यांच्या माध्यमातून. म्हणजे सायडी सारखं नितीन कुछ तो गडबड आहे दया. पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. ऋतिक स्ट्रायकरला अतुल भोईर अतिशय गुणवान खेळाडू सलामीला आलाय. चेंडू यावेळेला बॉल बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळाला. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतं यावेळेला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 8 धावा आपण पाहू शकता. बघा षटकार आल्यानंतर ऋतिकचं कौतुक करेल मी. खऱ्या अर्थाने जबरदस्त कमबॅक केलंय. अप्रतिम गोलंदाजी. एक विकेट देखील मिळवलं. आतापर्यंत 8 झाले. महेश पाटील बघा बातचीत करतोय, कॅप्टन आहे. ज्युनियर खेळाडूंना सातत्याने विश्वास दर्शवतो की तुला करायचंय आणि तू ही गोष्ट करणार आहे आणि ते करून देखील घेत आहेत. तर 2 सिनियर खेळाडू ना या संघामध्ये आहेत. आपण म्हणजे तर विश्वास असेल, आपण तर योगेश असेल, महेश असेल
आणि ते सातत्याने खेळाडूंना मोटिवेट करतायत की तुम्हाला हे करायचं नाही, तुम्ही करणार आहेत. मागच्या स्पर्धेत काय केलं हे महत्वाचं नाही, आता करायचंय. ऋतिक पुणे गोलंदाजी मार्ग शकला कपिल. हा चेंडू खूप चांगला होता, यावेळेला वेगाने आतमध्ये आला होता चेंडू, होता कार्पेटच्या मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक घेतोय तेजस, यावेळेला मिड विकेटवरून चेंडूला उचलतोय. एकच 10 मिनिटे, धावसंख्या 10 फलकर आपण पाहू शकता. यावेळेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण होतो जय जलेश्वर वाडेकर संघ प्रथम बॅटिंग करताना 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या. तर आपण ज्ञानेश्वर पाटील जे जुने डोंबरीचे त्यांचा इथे सत्कार करणार आहोत. तर या ज्ञानेश्वर पाटील साहेब, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तर नवनाथ ठाकूर यांना विनंती होतो की आपण या ज्ञानेश्वर पाटील यांचा सत्कार करायचा आहे. नवनाथ ठाकूर यांचे शुभ असते, कारण षटक संपलेलं आहे बाळू, त्यामुळे आपल्या वेळ आहे, आपण एक सन्मान करूया मुख्य व्यासपीठावरती. आणि पहिली क्वार्टर फायनलची मॅच श्रद्धांजली चषक मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या विरुद्ध ईश्वर 11 खिडकाली. म्हणून विश्वास पाटील सुद्धा भरपूर दिवसानंतर कमबॅक करतायत खिडकाली संघामध्ये. आपण पाहिलं एक काळ त्यांनी गाजवलंय टेनिस बॉलमध्ये. प्रमोद म्हात्रे यांच्या सोबत सातत्याने ते भरपूर ओपन क्रिकेट स्पर्धा सुद्धा खेळलेले आहेत. मात्र आज ग्रामीणमध्ये पाहतोय बघा, टॉससाठी मी पुन्हा विनंती करतो. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. ओम साई आगासन आणि जय मसोबा मानेरे. O2 बाळू पाटील. चला मॅच सुरू करायचे लगेच. तेजस ठाकूर येतो गोलंदाजी मार्कवर, मोठा गाव इनकडून स्ट्राईक केला कपिल पाटील. इथून चांगली इनिंग खेळावी लागणार आहे. तर 2 फलंदाज आहेत ना, खूप चांगले फलंदाज, दोघांच्या नावावर सिरीज भरपूर आहेत. हा चेंडू अडव्या बॅटने खेळायचा होता, यावेळेला चेंडू हवेत आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक पाठलाग करतो जोपर्यंत चेंडूचा आपण पहिले तर लॉंग रिट्रीज मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. इथे 2 धावा मिळत आहेत. जर कपिलचा विचार केला तर 18 सिरीज आहेत त्याच्या नावावरती, आणि अतुलचा विचार केला तर 20. म्हणजे इथून त्यांना चांगला खेळ करणं फार गरजेचं आहे विनोद पाटील, कारण का आज आपण इथं महत्वाची मॅच मैदानावर सुरू आहे. श्रद्धांजली चषक मधील 11 धावा धावफलकाती लागले, 1 गडी बाद झाला. सिद्धू पाटील ना आज बाद झालाय, सर्वात अनुभवी खेळाडू बाद झालाय. पण बॅटिंग लाईन अजून खूप बाकी आहे. सर्वेश सारखा फलंदाजीने बाकी अजूनही, जो कमी चेंडू आणि जास्त धावा कुटतो. स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं आहे. स्कोर बोर्ड हलता ठेवणं फार गरजेचं आहे. भागीदारी करणं फार गरजेचं आहे यावेळी. सिद्धू सारखा फलंदाज बाद झाला ना कुठेतरी, या 2 फलंदाजांना आता मात्र भागीदारी करणं फार गरजेचं आहे. बॅटिंग ऑर्डर आपण खूप स्ट्रॉंग आहे. ईश्वर 11 खिडकाई संघाची. तेजस पुणे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला फटका फसलाय, उंच गेलाय, पायचा कोण झेल घेतो. 2-2 क्षेत्रक्षक कॉल देणं फार गरजेचं होतं. यावेळेला गोलंदाजांनी सांगितलं असतं ना माझा झेल आहे, तर कदाचित मिळाला देखील असता त्याला झेल, पण तसं काय होत नाहीये. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता, 12 धावा. बघा योगेशला माहिती आहे किती महत्वाचा झेल होता हा. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, छोडो कॅच हरो मॅच. आता इथून अतुल भोईर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे या संघाचा, जय जलेश्वर वाडेकर संघाचा. पहिल्या षटकात काय झालं नाही हे महत्वाचं नाही, आता काय करायचं ते महत्वाचं आहे. 21 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. तेजस ठाकूर गोलंदाजी मार्कवर, मोठा गाव एनकडून राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय. चेंडू यावेळेला हवेत खेळ्या, क्षेत्ररक्षक येतोय, चूक होणार नाही. मिड ऑफ वरून फलंदाज बाद, अपिश खेळायचं होतं आणि बॅक टू पवेल अतुल भोईर एक जबरदस्त फलंदाज, तो मात्र इथे बाद झालाय. काय गोलंदाजी करतो तेजस ठाकूर. तर प्रत्येक गोलंदाजी ऋतिक आणि तेजसने एक विकेट मिळाला. नितीन विकेट टेकिंग गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये. नक्कीच, कारण की खिडकाली संघ म्हटल्यानंतर बरेचसे वेळा ते मोठमोठ्या संघांना सदमा दिलेला आहे त्यांनी, हे विसरून चालणार नाही. ईश्वर 11 खिडकाली संघ बळू त्यामुळे कमी लेखून चालणार नाहीये. देसाई संघाला सुद्धा त्यांनी या स्पर्धेतनं बाहेर केला, घेसर संघासारख्या बराटे संघाला या स्पर्धेतनं बाहेर केलंय. त्यामुळे उलटफेर करणं जाणतो नेहमीच खिडकाली संघ. नाही नक्कीच नितीन, मास्टर माइंड खेळाडू बघितलं ना, योगेश आहे, महेश आहे, हे खेळाडू ना मैदानात सातत्याने काही ना काही करत असतात. आपल्या बघितलं खेळाडूंबरोबर बातचीत करताना त्याचा फायदा देखील मिळतोय. योगेश पवार नेहमी आपल्याशी संवाद साधतो आणि नेहमी सांगतो की खेळाडूंकडनं मला काम करून घ्यायचंय. मी तर करतोच, पण मला खेळाडूंची पण महत्वाची भूमिका मिळाली पाहिजे, त्यांचं महत्वाचं स्थान काय मैदानात हे त्यांनी जाणलं पाहिजे. नितीन धावसंख्या 10 फलकाची 2 गडी बाद. जय जलेश्वर वाडेकर संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 2 गडी बाद 12. इथून मात्र संघ अडचणीत सापडला. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता प्रणित, अतिशय चांगला यंगस्टर आहे, अष्टपैलू आहे, पण इथून कपिलला आणि प्रणितला आता चांगली भागीदारी करावी लागणार आहे.
हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. विनोद, अपील केला जातोय पण अपिलामध्ये उत्साह आपण तर यावेळेला जास्त आहे, विश्वास कमी. अप्रतिम गोलंदाजी, काय गोलंदाजी करतोय तेजस ठाकूर बघा. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय, वेग प्रचंड आहे, दिशेवरती नियंत्रण आहे, अचूकता आणि भेदकता बघायला मिळाले. काय गोलंदाजी केली यंगस्टरनी. हा संघ ना महेश पाटील आणि आपण इथं योगेशने बांधलाय, अतिशय चांगला संघ बांधलाय त्यांनी. शार्दूल ठाकूर सारखा आपण बघितलं क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण करतोय. पुढे गोलंदाजी मार्फत तेजस, स्ट्रायकला कपिल. चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चेंडू यावेळेला बराच वेळ हवे पण सीमेरेषा जाऊन लँड होतो चेंडू. षटकार. मागणी केली, चेंडू द्यायचंय लगेच. चेंडू चेक केलाय. जेव्हा आपण चेंडू चेक करा तेव्हा 2 चेंडू चेक करा आणि चेक केलेला चेंडू दिला जातोय. धावसंख्या 10 फलकार ते आपण पाहू शकता. 18 धावा. षटकार आला यावेळेला आपण कपिलच्या बॅटमधून. उपयुक्त षटकार आलाय. गरज होती नित्यंत षटकाराचे विनोद पाटील आणि तो षटकार आलाय. आता विनोद पाटील धावा कोण करतं हे महत्वाचं नाहीये, धावा करणं फार गरजेचं आहे. तरच तुम्ही विपक्षी संघासमोर मोठं लक्ष ठेवाल. कारण आपण आता ईश्वर 11 खिडकाई संघाची बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. 93 धावा देखील त्यांनी केल्या आहेत. बघा चेक केलेला चेंडू दिलाय प्रणित तुम्हाला. तर जयसिंग पाटीलचं देखील आगमन होतं. आपण आमच्या समालोचक कक्षामध्ये. दादा या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नाही जयसिंग दादा आले ना की प्रत्येक समालोचकांना विचारतात तुमचं भोजन झालंय की नाही. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नातवाच्या नावाने त्यांनी बाईक दिलेली आम्हाला, वैदिक तुषार पाडे यांच्याकडून आम्हाला ही बाईक उपलब्ध झाली आहे, जी पुरस्कृत केली आपण तो जयसिंग पाटील यांनी. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येतो. यावेळेला आपण पहिले तर ऋतिक येतोय, दुसऱ्या स्पेलमध्ये येतो. पाहिजे ऋतिक कशा प्रकारचा गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता, यंगस्टर आपण पाहू शकता यावेळेला. प्रणित पाटील नावाप्रमाणे आता बॅटिंग करावी लागणार आहे. प्रणितला आता खूप मोठी संधी आहे इथून हिरो बनण्यासाठी. 18 धावा धावफलकात लागल्यात. ऋतिक गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा एंडकडून. स्ट्रायकरला प्रणितला आपण पाहू शकता. हा चेंडू बॅकवर्ड जाऊन स्क्वेअर कट करतोय. गॅप शोधली यावेळेला. चेंडू जातोय थर्ड मॅन सीमा रेषा पार. चौकार. धावा येऊ शकतायत. दोन्ही संघाचे संघनायक जाणतायत धावा येणं फार गरजेचं आहे. पुण्याला गोलंदाजी मार्कवर ऋतिक आमच्या समालोचक कक्षा एंडकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला प्रणितला आपण पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. फाईन लेगला क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्कोअरला एक मिड विकेट, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन पॉईंट एक क्षेत्ररक्षण, डीप पॉईंटला आपण पाहू शकता. एक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये लॉंग ऑफला. हा चेंडू आडव्या बॅटने जातोय. चेंडू जातोय यावेळेला आपण मिड विकेटला डीप पण क्षेत्ररक्षक येतोय जो वेगाने यावेळेला तेजस आलाय. एकच धाव मिळेल. खूप चांगली फेकी बघायला मिळते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. धावा फलकाती लागल्यात. महेश पाटीलने अर्धशतक ठोकलं आणि लगेच आपण पाहिलं जर इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट 7117च्या माध्यमातून आपण पाहिलं दीपेश गीत टायगरचे त्यांच्या माध्यमातून लगेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वांपर्यंत हे अर्धशतक पोहोचलेलं आहे महेश पाटीलचं. नाही नक्कीच दीपेशचं कौतुक करेल. सातत्याने ज्या टेनिस क्रिकेटच्या माहिती देत असतात ते दीपेश, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुम्हाला. पण ऋतिक गोलंदाजी मार्कवर टाकला. कपिल पाटील आतापर्यंत 10 आपण त्या धावांचं योगदान दिलंय 6 चेंडूमध्ये. पण ऋतिक आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. धावसंख्या 10 फलकात 23.
जय जलेश्वर वाडेकर संघाची. हा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळायचं तर लाईन पावी लागले. पंच वाईटची खूण करतायत. निरंजन सावंत मॅन फ्रॉम कल्याण पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात फैलवतात, जमिनी समांतर करतायत. सांगतात की हा वाईट चेंडू वेग प्रचंड होता. कदाचित संघ नायक सांगत असाल आपला वेग नको, आपल्याला विकेट पाहिजे, डॉट चेंडू पाहिजेत. 24 धावा, 10 फलकाती. महेश पाटीलला माहिती आहे विपक्ष संघाची गोलंदाजी किती स्ट्रॉंग आहे. त्यामुळे 50 जरी धावा झाल्या तरी मॅच खूप चांगली होईल. पण ऋतिक गोलंदाजी मार्कवर स्टॅकला चेंडू ऑन साईडला खेळतो. या वेळेला गॅप मध्ये खेळलाय, स्क्वेअर लगन क्षेत्ररक्षक आलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 ने वाढते. जसं काय धाव फलकात आपण पाहू शकता 26 धावा. सव्वीस धावा धावफलकात आपण पाहू शकता. जबरदस्त मैदानावर संघर्ष बघायला मिळतोय. नितीन काळन दोन्ही बाजूने संघर्ष सुरू आहे. एका बाजूने धावा कुटण्याचा, दुसऱ्या बाजूने धावा वाचवण्याचा. महेश पाटीलला माहिती आहे की एक एक धाव किती महत्वाची आहे. बघा सातत्याने गोलंदाजाला मोटिवेट करतोय, शाबासकी देतोय, सांगतो की तुला हे करायचंय, करणं जरुरी आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. स्ट्रायकेला फलंदाज कपिल पाटीलला आपण पाहू शकता. ऋतिक टू कपिल. चेंडू पुन्हा बॅटने खेळतो. यावेळेला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चला मिडकडनं क्षेत्ररक्षक आला. यावेळेला शार्दूल येतोय. काय आपण तेजस आहे असं वाटलं की शार्दूल आहे पण तेजस आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण, खूप चांगलं कमिटमेंट बघायला मिळतंय. संघर्ष बघा काय चाललंय मैदानावरती. जयदीप आपण पाहू शकता जबरदस्त एक एक धावेसाठी संघर्ष सुरू आहे. इथून जर संघ जिंकेल ना तर कमीत कमी एक ट्रॉफी आणि आपण इथं पारितोषिक त्याला मिळू शकतोय, रोख रक्कम मिळू शकतोय. पुढे ऋतिक गोलंदाजी मार्कवर टाकला. प्रणित पाटील जो आतापर्यंत खेळतो आपण इथं 5 धाव्यांचं योगदान दिलंय. 2 चेंडूमध्ये एक चौकार आलाय, उपयुक्त चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. ऋतिक पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर देखील मारा करतोय. चेंडू ब्लॉक ऑन फ्लिक केला. यावेळेला बॉटमचा खूप चांगला वापर. चेंडू जातो 1 बाउन्स बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषे पार. मच निडेड चौकार. तर अगासन आणि जयमसव मानेरे मध्ये नंतर मॅच असणार आहे. चेंडू पुण्याचा ऑन साईडला पूल केलाय. चेंडू तर कार्पेटच्या मध्ये वाढीस लावून घाला. तसे डीप मधनं आला. या बेला इथे येतोय, वेळ घेतोय थोडासा. 2 धावा मिळत आहे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण 33 धावा पाहू शकता. 11च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. गडी बाद झाल्या 2. या षटकात धावा दिल्या ऋतिकने तब्बल आम्हाला माहिती आहे आमचे गुणलेखक 15 धावांचं आपण 15 धावा आल्या आहेत. आता ऋतिकची 2 षटकं संपल्यात. तेजसने 1 षटक टाकला. आता येणारे 2 गोलंदाज फ्रेश असणार आहेत. त्यामुळे इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे. तर प्रणित आणि आपण बोलले तर कपिल ही जोडी आतापर्यंत चांगली बॅटिंग करते. विचार केला ना कपिलचा 8 चेंडूमध्ये आपण 13 धावा कुठल्या आहेत. प्रणितने 4 चेंडूमध्ये उपयुक्त 11 धावा कुठल्या आहेत. जलपान केलं जातं मैदानावर. सिद्धू पाटील नक्कीच सांगत असेल मला वाटतं की आता काय केलं 3 षटकात ते महत्त्वाचं नाही, आता काय करायचं ते महत्त्वाचं आहे मैदानावर. तर येणारे अजून 12 चेंडू आहेत. इथून जर 20 ते 25 धावा आल्या ना तर मॅच खूप चांगली बनेल. तर जय जलेश्वर वाडेकर संघाची गोलंदाजी खूप चांगली, फिरकी भरपूर चांगली त्यांच्याकडे. तर महेश देखील आपण रणनीती बनवतो यावेळेला मैदानावर. जलपानच्या दरम्यान बातचीत करतायत सिनियर खेळाडू योगेश पवार आणि आपण म्हणजे तर विश्वास देखील येत आहेत. महेश बरोबर बातचीत करतायत की काय करायचं या 12 चेंडूमध्ये, कशा प्रकारे धावा कमीत कमी द्यायचा आहे. जयदेव जोशी देखील जलपान करून येतात खेळाडूंना. धन्यवाद जयदेव. सातत्याने गुणलेखकाच्या भूमिकेत त्यांना पाहिलेत. आज स्पर्धेचा 5वा दिवस, उद्या अंतिम दिवस, मेगा फायनल. गावदे गिरिजा माता क्रिकेट संघ आयोजित आपण येतोय श्रद्धांजली चषक 2022 दमदार आयोजन आपण पाहतोय.
आज मुकेश दादांचा देखील वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या त्यांना आम्ही लाख लाख शुभेच्छा दिल्या आहेत. आणि मगाशी त्यांच्या आपण मध्ये बाळू भगत यांनी आणलेला तो केक देखील त्यांनी कटिंग केलाय. आज संध्याकाळी देखील भरपूर आपण धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 33 धावा आहेत. चला मॅच जरा लवकर सुरू करा. पंचांच्या भूमिकेत आता निरंजन सावंत आपण पाहू शकता. ऋषी देसाईला देखील आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर येतोय यावेळेला आपण पाहू शकता. योगेश पवार येतोय. स्पिन आक्रमण आपण पाहू शकता. पाहिजे इथून बॅटिंग कशा प्रकारे करतात. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि कपिल पाटील आणि आपण प्रणित पाटील ही जोडी कशा प्रकारे बॅटिंग करते. इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये दाखल होईल. क्वार्टर फायनलची मॅच, महत्त्वपूर्ण लढत, बक्षीस पात्र फेरी सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला योगेश मोठागाव एंडकडून स्विच हिटचा प्रयत्न केला. यावेळेला चेंडूला फेकून देतोय. चेंडू जातोय यावेळेला फाईन लेग सीमारेषा पार. षटकार, सॉरी थर्ड मॅन सीमारेषा पार. राहतील कारण 18 सिरीज मी का घेतल्या सिद्धू पाटील हे सांगतोय मैदानावर. आता संघर्षातून मला धावा करायच्या आहेत. क्रिकेटमध्ये ना सहजासहजी तुम्हाला काय मिळत नाही. मैदानावर तुम्हाला मेहनत करावी लागते आणि ती मेहनत आता सुरू आहे या दोन फलंदाजाच्या माध्यमातून. खास करून कपिलचं कौतुक करेल. जबरदस्त बॅटिंग करतोय आता. हा चेंडू यावेळेला खूप चांगला होता. यावेळेला लेग ब्रेक चेंडू टाकला, पडल्यानंतर बाहेर काढलाय चेंडूला. चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर बघा किती चांगलं प्रत्युत्तर देतो. जबरदस्त कमबॅक, खूप चांगलं कमबॅक बघायला मिळाले. योगेश पवार गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतो. मोठागाव एंड कडून स्ट्रायकरला कपिल पाटील आपण पाहू शकता. पुढे स्विच हिट केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे शार्दूल, त्याच्या हातातून झेल निसटतो. यावेळेला चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता यावेळेला मी तर म्हणेल. सीमेरेषेवर तैनात होता शार्दूल. शार्दूलनी मोठी चूक केली आणि षटकार यावेळेला मिळतो. झेल सोडला आणि चेंडू सीमारेषा बाहेर जाऊन लँड होतोय. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 45. बघा आपण GTCच्या मॉनिटरवर आपण पाहू शकता. हातामध्ये झेल होता पण झेल ड्रॉप झाला यावेळेला. फुलटॉस ऑन साईडला आपण बघितले तर स्क्वेअर विकेटच्या माध्यमातून खेळ बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं यावेळेला. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 46. जय जलेश्वर वाडेगर संघ गडी बाद झाले. तब्बल जर विचार केला तर आतापर्यंत 2च गडी बाद झाले. चांगली भागीदारी बघायला मिळते प्रणित आणि कपिलच्या माध्यमातून. थोडासा दबाव होता तो दबाव बाजूला केला आपण म्हणतो. सिंगल डबलने थोडासा दबाव कमी केला आणि आता आक्रमणाला सुरुवात केली. योगेश पवार गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला प्रणित पाटील. फुलटॉस आहे ऑन साइड आडव्या बॅटने फेकून देतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. बघा एक वेळेला खूप अडचणीत होता पण आता मात्र 52 धाव 50 कंप्लीट झाले. त्या होऊन जाते जयजलेश्वर वाडेगर संघासाठी. पण जबरदस्त बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला फेकून देतो चेंडूला. मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. तर इनिंग ब्रेक मध्ये बाळू दोन संघांनी सज्ज राहायचं टॉस साठी. ओमसाई आगासन आणि जय म्हसोबा क्रिकेट संघ माणेरे. नक्कीच विनोद काय बॅटिंग करतो बघा. यंगस्टर प्रणित पाटील जबाबदारीने खेळ करतो. काय म्हणशील या बॅटिंग बद्दल. नाही बाळू नक्कीच यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी करतोय. त्याने माथाडीचं मैदानही गाजवलं होतं. अत्यंत जबरदस्त देदीप्यमान त्याची कामगिरी राहिलेली आहे. एक यंगस्टर, एक रायझिंग स्टार आहे, एक अष्टपैलू खेळाडू. वाडेकर संघासाठी नेहमीच त्याची भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे. फार कमी वय आहे पण बाळू
प्रबळ इच्छाशक्ती आणि काहीतरी करून दाखवण्याची एक जिद्द आहे त्याच्यामध्ये. नाही नाही, नक्कीच विनोद. मी तर म्हणेल ना, जेव्हा मैदानात आला ना दबाव होता, पण ते दबाव बाजूला केलं सिंगल डबलने आणि आता आक्रमणाला सुरुवात केली. आता काहीतरी करायचं मैदानावर. खरं चेंडू बाकीत जर विचार केला ना, अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूंमध्ये ना विपक्षी संघावरती मोठं लक्ष ठेवायचं हे मात्र त्यांनी लक्षात घेतलं आणि आक्रमणाला सुरुवात केली. दोन्ही बाजूने आक्रमण केलं जाईल. कपिल देखील आक्रमण करतोय, आपण म्हणतो प्रणित देखील आक्रमण करतोय विनोद. आणि बाळू त्याच्या करिअरची पहिली 50 देखील त्याने यंदाच्या हंगामात बदलापूरच्या स्पर्धेमध्ये कंप्लीट केलेली. हे देखील या ठिकाणी आवर्जून सांगायला हवं. नाही नक्कीच विनोद. मी तर म्हणेल जर 18 सिरीज घेणारा खेळाडू जर तुम्ही त्यांच्या सोबत येतो त्याला कुठेतरी आपण म्हणतोय या वेळेला आपण म्हणतोय मैदानावर गेल्यानंतर हुरूप देखील तर हिंमत देखील मिळाली की त्याने केलं तर मी का नाही करणार. आणि आता गरज होती तसं करायचं आणि ती केलंय त्याने. आता 58 धावफलकाचे लागले. गोलंदाजी मार्कवर येतं अंतिम षटक घेऊन पंकज येतोय. धावफलकात आले आहेत. पण गोलंदाजी मार्कवर पंकज येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं 5 षटक घेऊन तो स्ट्रायकरला कपिलला आपण पाहू शकता जबरदस्त बॅटिंग करतोय. भागीदारी खूप चांगली झाली. चेंडू चेंजा पेस या बेला चेंडू मध्ये होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय पण बॅकिंग येते. या बेला आपण होतोय वडिश लॉंगारून क्षेत्ररक्षक जातोय चेंडूला बॅकिंग देतोय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकाती 60 धावा आपण पाहू शकता. भागीदारी तब्बल झाली आता आपण पाहू शकता. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 60 धावा झाल्यात. धावफलकात आपण पाहू शकता. चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. एक्कावन्न धावांची भागीदारी प्रणित आणि आपण कपिल मध्ये टाय होऊन जातात या दोन फलंदाजांसाठी. जबरदस्त भागीदारी. 60 धावा धावफलकाती. पंकज गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होतोय. चेंडू ब्लॉक होल मध्ये होता. बॅटमॅन चेंडूला काढला. कार्पेटच्या मिड विकेटला तो क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिस स्पीड चेंडू जातोय सीमा पार. दबाव आणि दबाव बघायला मिळालाय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 64 धावा. जिथे एकच धाव फलंदाज अष्टपैलू खेळाडू सर्वेश पाटील हा देखील फलंदाज खूप चांगला आहे. यंगस्टर आहे पण अतिशय घातक फलंदाज. आपण तर मिडल ऑर्डर मध्ये येतो नेहमी आणि आज देखील आपण बघितले तर बॅटिंगसाठी आलाय. आता 5व्या क्रमांकावरती आलाय. पण इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण जर विचार केला ना आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी. पंकजनी चांगली गोलंदाजी केली. जो चौकार गेला तो महत्वाचा नाहीये पण आता करणं फार महत्वाचं आहे. सेकंडला प्रणित पाटीलला आपण पाहू शकता 64 धावा धावफलकात लागल्यात. असं वाटत होतं की 50+ धावा नाही होणार पण जबरदस्त भागीदारी केली प्रणित आणि कपिलने. पंकज यावेळेला शप्पल झालाय. सरळ बॅटने खेळतोय. 1 बाउन्स चेंडू जातोय. यावेळेला लॉंग गॉन सी मारशा पार चौकार. एक चेंडू अजूनही बाकी आहे. पंकज गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडनं मारा करतो. स्ट्रायकरला प्रणित पाटील. चेंडू यावेळेला खोदून काढला. चेंडू जातो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. इथे एक धाव पूर्ण केली पाहिजे. दुसरी धाव होते का. 2 धावा इथे डायरेक्ट हिट केलाय. फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 1 ने पुढे शकते. धावसंख्या धावफलकात 69. जय जलेश्वर संघाची गडी बाद झाल्यात. तब्बल जर विचार केला तर
4 गडी बाद 69 आणि 70 धावांचं लक्ष असणार यावेळेला ईश्वरी 11 खिडकाई संघासमोर. पण खिडकाई जय आपण म्हणतो ईश्वरी 11 खिडकाई संघ हे लक्ष पार करतो की जय जलेश्वर वाडेगर संघ त्यांना रोखतोय. तर टॉससाठी या लवकर दोन संघनायक ओमसाई आगासर आणि त्याचबरोबर जय मसोबा क्रिकेट संघ माणेरे या दोघांमध्ये पुढचा सामना असणार आहे. थँक्यू डीजे थँक्यू. तर जयेश जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी आधी करणार आहोत. मी विनंती करेन मयुरेश भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. जय जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यानंतर जय जोशी यांच्याच शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. काल हे दोन संघ चौथ्या दिवसामध्ये आपण पहिला एक एक सामना जिंकलेला आहे त्यांनी आणि आता मात्र या दोघांमध्ये ही द्वितीय लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीमध्ये हे दोन संघ पोहोचले. टॉस जय जोशी साहेबांच्या शुभ हस्ते होईल. तर नेल्सनचा कॉल असेल आणि टॉस जिंकलेला आहे माणेरे संघाने. काय निर्णय? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करतायत. तर दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. मान्यवरांना विनंती करणं आपण अस्वस्थ व्हायचंय आणि लगेचच आपण जाऊया चालू सामन्याच्या दिशेने, जिथे वाडेगरने एक मोठं लक्ष उभं केलेलं आहे खिडकाई संघासमोर. तर मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या डे. आमचे साथी समालोचक विनोद पाटील मेंट्रम भोपाळ यांच्याकडे धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडारसिकांचं आणि जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून GTC या वाहिनीवरती ही स्पर्धा पाहत आहेत त्यांचंही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. श्रद्धांजली चषक 2022 अत्यंत सुंदर सुबक विलोभनीय लक्षवेधी शिस्तबद्ध आणि पारदर्शक आयोजन तुम्ही पाहतायत. आज या स्पर्धेचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसामध्ये मैदानावरती हा सामना क्रमांक आपण पाहतायत 5वा. ईश्वरी 11 खिडकाई वर्सेस जय जलेश्वर वाडेगर. एक कल्याण विभागातील ताकदवर संघ, तर दुसरा आपण पाहतायत आपल्याच डोंबिवली विभागातील खिडकाई संघ. 69 धावा धावफलकावरती लावल्यात. वाडेगर संघाने सुरुवातीला संयमी खेळ दाखवला, यापेक्षा असे म्हणू शकतो. खिडकाईने गोलंदाजी चांगली केली पहिल्या 2 षटकांमध्ये, पण त्यानंतर तिसऱ्या षटकात आपण पाहिलं तर अत्यंत जबरदस्त खेळ. प्रणीतने कपिलमध्ये एक चांगली भागीदारी झाली. आपण पाहिलं तर कपिलने एकूण धावा केल्या होत्या या ठिकाणी 38 धावांची खेळी त्यांनी साकारली होती. आणि याच भागीदारीच्या बळावरती, याच खेळीच्या बळावरती वाडेगरने 69 केल्या. 70 करायच्या आहेत आणि प्रति षटकामागे 14 धावांची धावगती राखावी लागेल मैदानावरती खिडकाई संघाला. हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून या संघाची एक विश्वासाची, भरोशाची ही सलामीची जोडी महेश पाटील आणि योगेश. गावदेवी ईश्वरी 11 खिडकाई हा संघ या ठिकाणी खेळत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, झेलची शक्यता. फलंदाज महेशला परतावा लागेल. रॉयल डक वरती बाद होतोय यावेळेस महेश पाटील.
पहिल्या चेंडूवरती अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. कपिल नेहमीच खूप चांगल्या पद्धतीने लेग ब्रेक करतात, आउट स्विंग करतात आणि इथे बॅटची कडा लागली. महेश बाद झाला आणि मैदानावरती तेजस तिसऱ्या क्रमांकावरती. ओ सुरेख चेंडू होता, अत्यंत चांगली गोलंदाजी. कपिल आजचा दिवस बॅटिंगमध्ये खूप चांगला राहिला. रिप्लेमध्ये पाहू शकाल कशा पद्धतीचा चेंडू होता, फुल लेंथ होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला झाला योगेशकडनं आणि इथे आपण पाहताय सलग 2 चेंडू अप्रतिम. पुन्हा एकदा कपिल लेफ्ट आर्म द विकेट. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फार वेगाने धावतायत पण चेंडू पोहोचतोय सीमा पार आणि पहिला चौकार गावदेवी ईश्वर 11 खिडकाई संघासाठी योगेशच्या बॅटमधून. मागच्या सामन्यात खिडकाळने एकूण 94 धावा केल्या होत्या देसाईच्या अगेन्स्ट. बॅटिंगमधली ताकद त्यांनी या मैदानावरती दाखवली पण त्या सामन्यामध्ये आपण पाहतो महेश पाटीलने 52 धावा केल्या होत्या. त्याच्या आधी 2 सामन्यात तो अपयशी ठरला होता आणि अर्धशतक झळकवल्यानंतर त्याच्याकडनं अपेक्षा वाढल्या होत्या समर्थकांच्या पण त्या अपेक्षा भंग करून तो मात्र डगआउटमध्ये. आणि आता मैदानावरती तेजस येतोय. चौकाराने अकाउंट ओपन केले स्वतःचं. योगेशने पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. वळणारा चेंडू आणि वळणारी वाट नेहमीच घातक असते आणि क्रिकेटमधलं सोपं तत्व आहे. बाहेर निघणारा चेंडू नेहमीच फलंदाजांना अडचणीत आणतो. ऑफ ब्रेक गोलंदाजी खेळणं इतकं कठीण असतं. तेव्हा चेंडू आत येतो तो बॅटवर येऊ शकतो पण पडणारा चेंडू बाहेर निघतोय. एक अँगल क्रिएट करतोय सातत्याने कपिल. हा चेंडू अगेन्स्ट द स्पिन. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सफर षटकार. स्पिन खेळले होते आणि योगेश यासाठी जाणला जातो. थोडसा सुरुवातीला नक्कीच त्याला संघर्ष करावा लागला होता. हा चेंडू फुल करताय क्षेत्ररक्षक आहेत समोर. योगेशलाही परतावा लागेल. लागतोय दुसरा धक्का. गावदेवी ईश्वर 11 खिडकाई या संघाला धावसंख्या धावपलकावरती 10. जास्त बाउन्स मिळाला. आधीचा चेंडू थोडासा पुढे होता, बॅटच्या अगदी रडारमध्ये आला आणि या चेंडूवरती बॅटची कडा लागून टायमिंग व्यवस्थित होऊ शकलं नाही आणि फलंदाज योगेश परतले मैदानावरती. विश्वास अत्यंत अनुभवी खेळाडू कमबॅक करतायत संघामध्ये आणि चौथ्या क्रमांकावरती विश्वासला त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करावा लागेल. दुसऱ्या बाजूने तेजस पाटीललाही या मैदानावरती त्या खेळपट्टीवरती थांबावं लागेल. 10 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक संपन्न झालंय. बॉलिंग मार्कवर प्रणीतने इम्प्रेस केलं आजही. तो मात्र आता बॉलिंग मार्कवर. फुल टॉस ऑन साइडला रिव्हर्स स्विच हिट. चेंडू जातो सीमा पार. तेजसच्या बॅटमधून येतोय चौकार. त्याला अत्यंत सुंदर वाटतो हा फटका पण तितकाच रिस्की, तितकाच धोकादायक असतो. ज्याला आत्मघाती फटका देखील म्हटलं जातं. पण तेजसने त्यासाठी भरपूर सरावही केलेला आहे.
पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू जवळजवळ ऑफस्टॉपवरती फुल लेंथ होता, खोलवर टप्प्याचा होता, त्यामुळे मिडल करू शकले नाही. चांगलं कमबॅक प्रणीतचं. फार कमी वयामध्ये प्रचंड अनुभव घेतलेला आहे प्रणीतने. सातत्याने या संघासाठी उल्लेखनीय कामगिरी तो करतोय आणि यष्टांच्या मागे मास्टर माइंड सिद्धू. गोलंदाजी खूप चांगली यंदाच्या हंगामात होताना दिसलेली आहे. सिद्धू स्वतः मात्र गोलंदाजीला येताना दिसत नाही यंदाच्या हंगामात. हा चेंडू देखील खाली राहिला. यावेळेस वाईटचा इशारा आहे पंचांचा. दिशेपासून भरकटले. खराब चेंडू ऑफस्टंपवरती ठेवण्याचा प्रयत्न करतायत. ऑफस्टंपवरती कुठल्याही गोलंदाजाला असं वाटतं की ऑफस्टंपवरती आपण पिचिंग करणं गरजेचं आहे, पण बऱ्याचदा या प्रयत्नामध्ये गोलंदाज खूप जास्त बाहेर पिचिंग करतात, त्यामुळे हा चेंडू वाईड आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावपलकावरती 15. पुन्हा एकदा प्रणीत रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पायची चापील, पण तेजस वारंवार शफल होऊन ऑफस्टंपवर येऊन खेळतायत, त्यामुळे चेंडूने त्यांना फॉलो केलं होतं आणि ऑफस्टंप मिस करणारा चेंडू होता आणि लेग बायचा इशारा. पंचांच्या भूमिकेत आपण ऋषिकेश देसाई, अत्यंत नामांकित पंच, लेजंड अंपायर, आणि त्याचबरोबर आमचे निरंजन सावंत सर, मॅन फ्रॉम कल्याण. आणि पै या सरांबद्दल सांगायची गरज नाही. 90चं दशक अक्षरशः हलवून ठेवणार मैदान असे फैयाज सर देखील पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत. हो, यावेळेस मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे, पण त्यांच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. रिप्ले मध्ये आपण बघू शकाल कशा पद्धतीने खेळले होते. जास्त आखूड नव्हता हा चेंडू, पुढे होता, पण ऑन साईडला खेळले. विश्वास पुराणा शावल ज्याला म्हटलं जातं, अनुभवाची सावली तीच विद्येची मावली, आणि आपला अनुभव या ठिकाणी दाखवत असताना फटक्याच्या माध्यमातून विश्वास. पुन्हा एकदा प्रणीत. इथे नक्कीच थोडासा रनवेमध्ये व्यत्यय जाणवला, द्विधा मनस्थिती निर्माण झाली प्रणीतच्या मनामध्ये, आणि बऱ्याचदा ही रणनीती देखील असते एखाद्याचं कॉन्सन्ट्रेशन लूज करण्याची. पण जेव्हा अशा प्रकारे मनामध्ये शंका असेल तर चेंडू न टाकलेलाच बरा, कारण अशा वेळी चुकीचा चेंडूही येण्याची भीती असते, त्यामुळे बऱ्याचदा गोलंदाज थांबतात. पुन्हा एकदा प्रणीत. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतात 20. हो 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 हो, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वॉट अ शॉट, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जुना विश्वास पाटील आपल्याला आता पुन्हा पाहायला मिळतोय ईश्वरी 11 खिडकाली संघामध्ये, आणि ही गरज आहे या संघासाठी. विश्वास फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे, आणि या खेळाडूची खरंच खूप जरूरत होती संघासाठी. इन हातों ने हथियार छोटे थे, चलाना नहीं भूले थे. आणि काय जबरदस्त बॅटिंग बघा, ऑन साइडला खेळले आणि त्यानंतर ऑफ साइडला हा प्रतिम षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा प्रणीत. हो, यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय, झेल होईल का नाही. क्षेत्ररक्षक फार दूर होते, चेंडू मात्र निर्जन स्थळी पडतोय. एकच धावे दरम्यान, आणि एका धावेने धावसंख्या धावपलकावरती फुलते, बहरते, वृद्धिगंत होते. धावसंख्या जाऊन पोचलेली आपण पाहताय 27च्या घरामध्ये. एकूण 70 धावा करायच्या आहेत. 27 झालेत म्हणजे अजूनही 43 धावांची गरज आहे, आणि चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू 43, म्हणजे धावांची आवश्यक गती आपण पाहिली तर 14.33 प्रति षटकामागे. एक दिमागदार आयोजन, आणि प्रत्येकाला ही स्पर्धा जिंकायची याच ईर्षेने प्रत्येक जण मैदानावरती उतरलेला आहे. कित्येक संघांचा गाशा गुंडाळण्यात आलेला आहे, कित्येक संघांचं आव्हान संपुष्टात आलंय, पण अजूनही काही संघ असे आहेत या मैदानावरती लढत आहेत, आणि प्रत्येकाचं स्वप्न डाव्या बाजूला हे चषक, हे करंडक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. श्रद्धांजली चषक 2022, आणि त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षकाला 3 बायसिकल आहेत, आणि मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून ही बाईक तुम्ही पाहतायत. आणि आज मुकेश दादांचा वाढदिवस, आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक ठिकाणी शुभेच्छांचे फलकही लावण्यात आलेले आहेत, आणि आताच एक फलक देखील या ठिकाणी आलेलं आहे.
दादांना आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे त्यांची यशस्वी वाटचाल पुढेही चालू दे. चेंडू मात्र अपील केलं गेलं पायचीच, पण पंचांनी अपील फेटाळलेलं आहे. कारण 4 गोष्टींची काळजी पंच नेहमी घेतात. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडलाय, पडल्यानंतर तो निघतोय कुठे, तिसरी गोष्ट म्हणजे हाईट फॅक्टर आणि चौथी गोष्ट म्हणजे बॅटची कडा आहे की नाही. आणि पंच सांगतात की बॅटची कडा होती आय थिंक, आणि त्यामुळे पंचांनी अपील फेटाळलं. अपील झालं होतं ठाऊक होतं. कपिलला विश्वास मैदानावरती आहेत आणि खिडकाय संघ पूर्ण तयारीनिशी कंबर कसून हा संघ आलेला आहे. आणि मागचा सामना आपण पाहिला, काय चॅम्पियन सारखे खेळले खिडकाई संघ. हा चेंडू देखील ऑन साइडला अलॉंग द कार्पेट जातोय स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मधोमध. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि तितकाच दर्जेदार थ्रो. सारे काही आलबेल सुरू होतं. मग हा वेडेपणा का, कारण सिंगल आली होती, दुसऱ्या धावेचा धोका आणि समोर वाडेकर संघ म्हटलं की त्यांच्याकडे दर्जेदार गोलंदाजी आणि उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद होत आहे. कुठल्याही फलंदाजाला धावची थोडा आवडत नसतं, पण इथे परतावं लागलं. तेजसला रिप्ले मध्ये काय घडलं पाहू शकाल. सिद्धूने मात्र या संधीचं सोनं केलं. त्याला मास्टर माइंड का म्हटलं जातं. भरपूर वर्ष या संघाला दिलेली आहेत. विजय पाटील यांचे बंधुराज विजय पाटील यांनी वाडेकर संघाला खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं नाव मिळवून दिलं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सिद्धूनेही नक्कीच क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. आणि कार्बन कॉपी आहे विजय पाटील. तुम्ही बघा बॉलिंग आहे अशाच पद्धतीने करायचे. सिद्धू आता हल्लीच्या हंगामात करत नाहीये, कारण त्यांची गोलंदाज इतर गोलंदाज चांगली कामगिरी करतायत आणि त्यामुळे सिद्धूने इथे गोलंदाजी करण्यासाठी कुठेतरी नकार दिलेला आहे. आणि त्याला ठाऊक आहे आपले गोलंदाज चांगली कामगिरी करतायत, मग मला गोलंदाजी करण्याची त्याला गरज भासत नाहीये. 16 चेंडू 41 ची गरज मैदानावरती सागर आलाय आणि 3 गडी बाद झालेले आहेत. एका भागीदारीची गरज आहे. ही भागीदारी असं वाटलं होतं फुलेल बहरेल विश्वास आणि तेजसमध्ये, पण नियतीला मंजूर नव्हतं. डीप मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने आला होता धावत. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक सर्वेश होता डीप मध्ये. हो मिस्टायमिंग पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. ओ झेल ड्रॉप झालाय. कॅच सोडले की मॅच सोडले येणारी वेळ ठरवेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. रिप्ले मध्ये बघू शकाल काय घडलं होतं. अगेन्स्ट स्पिन खेळण्याचा प्रयत्न सागरचा झाला. बॅटची कडा लागली. चेंडू खूप उंच गेला. अत्यंत चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहू शकाल GTCच्या माध्यमातून. हा झेल ड्रॉप झालाय. क्षेत्ररक्षक तिथे होते आपण पाहिलं तर डीप मधून इनफिल्ड मध्ये केतन चौधरी होते. आणि ही मॅच जर खिडकाली संघाला विश्वास पाटील जिंकून देतात तर शुभम पवार यांच्याकडे एक सरप्राईज गिफ्ट असेल विश्वाससाठी. चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न फुल लेंथ होता. एक धाव येते. लेग बायचा इशारा निरंजन सावंत सरांचा येतोय आणि इक्वेशन आता बदलेलं. धावसंख्या धावपल करते आपण पाहतायत. एकूण 32 धावा झाल्यात. 38 ची गरज आहे 14 चेंडू मध्ये. सामना रोमांचक स्थितीमध्ये. हा चेंडू सुरेख होता. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपण पाहतायत. पडल्यानंतर खूप चांगली उसळी. ज्या पद्धतीने विमान टेक ऑफ घेत असतो तशाच पद्धतीने हा चेंडू रिप्ले मध्ये तर अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. विश्वास संघर्ष करतायत. 12 धावांवर खेळतायत. त्यामध्ये एक षटकार एक चौकार सामील आहे. 13 चेंडू 38 ची गरज आहे. हा चेंडू घेऊन गेला. एष्ट्या झालेल्या उद्ध्वस्त आणि विश्वास पाटीलच्या खेळीचा होतोय. हस्त मैदानावरती लागतोय. चौथा धक्का गावदेवी ईश्वरी लेवन खिडका या संघाला आणि 3 षटक संपन्न होत आहेत. आणि इक्वेशन आपण पाहू शकाल 12 चेंडू 38 धावा. सामन्यातला थरार नितीन अजूनही कायम आहे. रंगत कायम आहे. गंमत कायम आहे. सस्पेन्स कायम आहे. खिडका संघ एक झुंजार संघ, एक लढवया संघ आणि या संघाकडेही एकापेक्षा एक मॅच फिनिशर आहेत. पण 12 चेंडूत 38 करायच्या असल्या तर 19 धावांची गरज प्रति षटकामागे. या ठिकाणी नक्कीच आवश्यक धावगती रिक्वायर्ड फ्रॉम पाहू शकाल 12 बॉल अँड सिक्सर सुप्रीमोचा चेंडू तुम्ही पाहू शकाल. अत्यंत सुंदर क्लॅरिटी आणि सध्याच्या घडीला सिक्सर सुप्रीमो या चेंडूची भरपूर चर्चा होते आणि या मैदानासाठी अत्यंत सुंदर अशी ही संकल्पना आहे सिक्सर सुप्रीमो. भरपूर चेंडू हरवलेले आहेत मागील 4 दिवसामध्ये. आज 5वा दिवस आणि खरं तर
जितके चेंडू लागतात एखाद्या स्पर्धेमध्ये 5-6 दिवसाच्या, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चेंडू इथे आतापर्यंत हरवलेले आहेत आणि भरपूर चेंडू आपण पाहिला तर डाव्या बाजूला आपल्या तिथे खरं खाडी आहे, त्यामुळे भरपूर पाणी येत असतं आणि तिथे चिखलही आहे. पाणी तिथं चेंडू तिथे गेल्यानंतर परत आणता येत नाही आणि त्यामुळे नक्कीच भरपूर चेंडू आपले हरवले आणि चेंडू कधीही गेला तरी आपण नवीन चेंडू या ठिकाणी देत असतो. तर 12 चेंडू 38ची गरज आहे. एका बाजूला आपण पाहताय जय जलेश्वर वाडेकर संघ, एक फायटर संघ म्हणून या संघाची ओळख आहे आणि नेहमीच्या संघाने आपल्या सांघिक खेळाच्या बळावरती कित्येक मैदानं गाजवलेली आहे. सिद्धू पाटील सातत्याने लीडिंग करत असतात. नेतृत्व कौशल्य खरं तर विजय पाटील यांच्याकडनं आलेलं आहे. हे देखील मास्टर माइंड का म्हणतात. नेहमीच यष्टांच्या मागे आपल्या गोलंदाजाला मोटिवेट करत असतात, क्षेत्ररक्षकांनाही शाबासकी देतात. बऱ्याचदा कधी कधी कान उघडणी करावी लागते चूक झाल्यानंतर, पण मैदानावरती सगळ्या गोष्टी आपण नेहमी पाहत असतो. हा चेंडू बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता आणि स्क्वायर कट पूल हुक करण्यासाठी चेंडूमध्ये बाउन्स असणं गरजेचं असतं, पण आपण पाहिलं तर चेंडू थोडा खाली राहिला, फुल लेंथ होता. डॉट चेंडू 11 चेंडू आता 38ची गरज आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. दोन्ही चेंडू भिन्न प्रकारचे होते. आपण बघा आधीचा चेंडू थोडासा पुढे टाकला होता, त्यानंतर थोडा मागे ठेवला आणि गोलंदाज म्हटलं की त्याच्याकडे विविधता असायला हवी, त्याच्याकडे अचूकता असायला हवी, त्याच्याकडे कल्पकता असायला हवी आणि त्याच्याकडे भेदकताही असायला हवी. ज्या प्रकारे फलंदाज नव्या नव्या शक्कल लढवतात, नवीन नवीन फटके शोधून काढतात, गोलंदाजालाही अपडेट व्हावं लागतं. हा चेंडू कट करताय, ज्या फटक्याच्या शोधात होते अखेर तो फटका सापडलाय. चेंडू सीमा पार चौकार. हा चौकार आलाय, पण डॉट चेंडू आता परवडण्यासारखी नाहीये त्या खिळकाई संघाला, कारण प्रत्येक चेंडूवरती आता इथून धावा येणं गरजेचं आहे. 34ची गरज आहे 9 चेंडूमध्ये. सागर स्ट्राईकला आहेत. बॉलिंग मार्कवर अतुल भोईर. ओव्हर द विकेट पुढे आले, चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक फार डीप मध्ये आहेत आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण करतायत आणि या 2 धावेने समीकरण बदलतंय. येणारे चेंडू 8 आणि 32ची गरज आहे. जयदू आमच्या सोबत आहेत, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून देखील त्याची ओळख आहे आणि स्कोरिंग खूप चांगल्या पद्धतीने करतायत. जयदीपलाही आपण पाहिलं की प्रत्येक जण इथे आपलं कमिटमेंट देत असं, प्रत्येकाचा एक रोल आहे आणि हा टीम वर्क आहे, त्यामुळेच हे यश आपल्याला लाभत असतं. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू आत आलाय. फिरकीचं माहेरघर म्हणून वाडेघरला का संबोधलं जातं. सातत्याने या गावातून भरपूर फिरकीपट्टू आलेले आहेत. इतिहासाची पानं जर तुम्ही चाळून पाहिली तर एकापेक्षा एक फिरकीपट्टू या संघामध्ये होऊन गेलेले आहेत आणि नवीन नवीन घडतायत आणि घडवण्याचं काम सिद्धू पाटीलच्या माध्यमातून केलं जातं. हा चेंडू हुक करतायत, क्षेत्ररक्षक वेगाने आलेले आहेत. झेल होता कठीण, सर्वेश आवाक्याच्या बाहेर होता. प्रयत्न सुरेख, प्रयत्न करायला हवा. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात आणि हा प्रयत्न जरूर झाला. आणि क्वेश्चन आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. 6 चेंडूत 32 करायचे आहेत. प्रश्न पडलाय होतील की नाही होतील, सगळ्यांना पडलाय. क्रिकेटचे समर्थक म्हणत असतील की व्हायला हव्यात, विजय फार महत्वाचा आहे, पण 4 गडी गमावलेले आहेत मैदानामध्ये. सागर आणि हितेशने एकही चेंडू फेस केला नाही आणि 6 चेंडूत आता 32 धावांची गरज आहे. या ठिकाणी आम्ही करेक्शन करतोय कारण धाव कंप्लीट केली नव्हती ती आणि त्यामुळे 32 इक्वेशन असेल. अंतिम षटक घेऊन येत आहेत सर्वेश. तर निर्णायक षटक असणार आहे आणि जबाबदारी असणारी, जरी 32 धावा असल्या तरी सहजतेने घेणार नाही वाडेकर. तर पुढच्या दोन्ही टीमने सज्ज राहायचे, आगासन आणि मानेरे. आगासन संघ नागराज आपल्या संघाला घेऊन आमच्या मुख्य व्यासपीठ समोर येऊन थांबायचे. नक्कीच आगासन
आणि त्याचबरोबर मानेरीला तुम्ही इन मध्ये पाहाल. आणखीन एक जबरदस्त फाईट. आज सगळ्या लढती तुम्हाला रंगादार पाहायला मिळतील. सगळे संघ तगडे आहेत, ताकदवर आहेत, तुल्यबळ आहेत, एकाच कॅलिबरचे आहेत आणि सगळ्यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे. हा चेंडू लेग ब्रेक होता, पडल्यानंतर झपकन वळतोय आणि फिरकी नेहमीच फलंदाजी गिरकी घेत असते आणि फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी तुमच्याकडे कौशल्य असायला हवं. हा चेंडू शफल होऊन तिथे क्षेत्ररक्षक होते प्रणित, पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा षटकार. की गुगली होता, आत आला होता, पडल्यानंतर त्याच ऍक्शन मध्ये गुगली, फ्लिपर, फास्टर वन, भरपूर प्रकार आहेत फिरकीमध्ये. आपण पाहिलं तर रॉंग वन आणि साकलिन मुश्ताकने दुसरा आणला होता. त्याला इंग्लिशमध्ये नाव सुचलं नाही म्हणून त्याने दुसरा नाव दिलं आणि तो दुसरा प्रसिद्ध झाला. त्यानंतर तिसराही आणला होता. आपण जर सर्च केलं तर तिसरा देखील चेंडू आहे सामन्यामध्ये. आता फक्त औपचारिकता शेष राहिली. खिडकाई संघ पराभवाच्या छायेमध्ये. आता 2 चेंडू 26ची गरज आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू फुटभर वळतोय आणि सर्वेच्या चेहऱ्यावरती बघा, चेंडू वळल्यानंतर कुठल्याही फिरकी गोलंदाजाला आनंद होतो, पण विशेष करून जेव्हा तो फलंदाजाला बीट करतो ना तेव्हा आनंद होतो. तो बॅटवर येऊन सीमारेषे बाहेर गेला ना की कुठेतरी ते मनाला लागतं. हा चेंडू आत आला, रॉंग वन आपण पाहतायत, आत येतोय. गुड बॉलिंग. अशा प्रकारे आपण पाहतायत हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजे जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेगर. वाडेगर संघाची विजय घोडदौड या ठिकाणी सुरू आहे. वेल प्लेड जय जलेश्वर वाडेगर संघ. पुढील सामन्यासाठी शुभेच्छा आणि खिडकाळे संघाला आपण देऊया पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू कामगिरी